म्हणजे माझ्या मम्मीचा स्वभाव तुला चांगलाच ठाव आहे, त्यामुळं तिच्या रडण्याला अजिबात भूलू नको. होय, पण एक संधी द्यायला काय हरकत आहे नाही का? आपलीच माणसं आहेत ना, कुणी परकी आहेत का? सत्या दादा ही म्हणजे की नाही अशीच बोलसट आहे बघ, लगेच बोलते ती. पण तू काळजी करू नकोस सत्या दादा, माझी मम्मी जरा काय चुकीचं वागणार असं मला कळलं ना तर मी लगेच तुला सांगेन. थँक्यू बाबा. मला सगळ्यात भारी गोष्ट काय वाटली माहितीये काय, की तू एक माणूस म्हणून विचार केलास आणि खऱ्याची बाजू घेतलीस. या सगळ्यात तुझी लय मदत झाली बघ. बस काय सत्या दादा, अरे मंजीच्या सुखातच या घराचं सुख आहे हे कळलंय मला. ते सगळं ठीक आहे, पण सत्या, मम्मी साहेबांना कसं मनवणार आहेस? काही विचार केलायस? त्या गोष्टीचा विचार नाही केला मी अजून. आणि वाघमारे, तुम्ही बी नका करू विचार. अहो एवढे अडथळे आले आपल्याला तरी बी इथपर्यंत पोहोचलोच ना आपण. मग आता माघार नाही घ्यायची. वाघमारे, आता लग्नाच्या तयारीला लागूया. आता पाऊल पुढे टाकलंच आहे तर चांगल्या कामात उशीर नको. हं? लागा लग्नाच्या तयारीला. वय, आणि मम्मी साहेबांना कसं मनवायचं ते बघू. करू काहीतरी, होतील तयार ते. वाघमारे, तुम्ही मम्मीला मनवायचा प्रयत्न करणारच, ते माहिती आहे मला. पण मम्मी आपल्या लग्नाला तयार होईल ते जरा अवघड वाटते मग. आपलं एकत्र येणं बी अवघडच वाटत होतं की आधी, पण शेवटी आलो ना एकत्र. वा वाघमारे, माझ्या बरोबर राहून जरा लईच पॉझिटिव्ह झालाय तुम्ही. आता तुम्ही एवढं मनावर घेतलंय मम्मीला मनवायचं तर मम्मीला मनवूनच दाखवायला असं वाटतं. चला ये तुम्ही. आई येतो. अहो काय झालं एवढं काय रबडायला लागलाय? सत्य आणि मंजू मम्मी साहेबाला पटवणार आहेत. त्यांनी सांगितलं की दोघांना पाठ्यावर मारू, आपलं नाटक शांत शांत व्हा, मोठा श्वास घ्या, अजून एकदा घ्या. शांत व्हा, आता सावध.